माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट घेतली। कोणत्याही परिस्थितीत अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास कर्नाटक सरकारला परवानगी देऊ नये अशी मागणी शेट्टी यांनी केली। अलमट्टी धरणाची उंची वाढली तर कोल्हापूर आणि सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा गंभीर आणि कायमस्वरूपी धोका निर्माण होऊ शकतो। याकडे केंद्रीय मंत्र्यांचं लक्ष वेधण्यात आलं, पण अजून तरी कर्नाटक सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं जल आयोगाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी.आर. पाटील आणि केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर मुकेश कुमार सिन्हा यांची भेट घेतली। कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाईल असं जाहीर केलंय। त्याला केंद्र सरकार आणि केंद्रीय जल आयोगानं परवानगी देऊ नये अशी स्पष्ट मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे। अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील हजारो हेक्टर सुपीक शेती पाण्याखाली जाईल आणि महापुराचा कायमस्वरूपी गंभीर धोका निर्माण होईल असं राजू शेट्टी यांनी नमूद केलंय। दरम्यान कर्नाटक राज्य सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव अजून तरी आलेला नाही। तसा प्रस्ताव आल्यास सखोल अभ्यास करून तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य सरकारशी संपर्क साधून आणि स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल असं केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर मुकेश कुमार सिन्हा यांनी सांगितलं। कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची 517 मीटरवरून 524 मीटरपर्यंत वाढवण्याचं नियोजन केलंय। त्याचा फटका सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव, बागलकोट जिल्ह्यातील नागरी वस्तीला बसणार आहे। कृष्णा नदीचा प्रवाह संथ असल्यानं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात येण्यास महापूर काळात 15 ते 20 दिवस लागतात। जर कर्नाटक सरकारनं अलमट्टीची उंची वाढवली तर पूर परिस्थिती अत्यंत गंभीर होईल हा मुद्दा राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्र्यांना पटवून दिला। त्यामुळे केंद्रीय स्तरावरून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास परवानगी दिली जाणार नाही अशी आशा आहे।